नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला जो सध्याचा आपण ट्रेंडिंग ब्लाउजचं पेपर पॅटर्न कटिंग केलं होतं तो आपल्याला अस्तरवरती कटिंग करायचा आहे आणि कापडावरती कटिंग करायचं आहे। त्यासाठी जो फ्रंट आहे आपला तो मी फोल्डेड बाजूला अस्तरच्या बंद बाजूला या पद्धतीने ठेवून घेतला आहे। आता त्यावरती ठेवून घेतल्यानंतर आपण खाली 1 इंच अंतर सोडलं आहे आणि जो आहे त्यापेक्षा आपलं जे शिलाई मार्जिन आहे पाव इंच हाफ इंच जे आपण ज्या पद्धतीने शिवतो त्या पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण पॅटर्न कट केलं आहे त्याच पद्धतीने ड्रॉ करायचे। फक्त आपल्याला जिथं आपला भाग शिवण्यात जातो तिथे शिलाई मार्जिन सोडायचं आहे। गळाही आपण ज्या पद्धतीने कट केला आहे त्याच पद्धतीने आपल्याला खडूच्या साहाय्याने मार्क करून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपला फ्रंट जो आहे पार्ट 1 तो मार्किंग करून झाला आहे। याच पद्धतीने आता आपल्याला बॅक आपण फ्रंटच्या समोर ठेवला आहे। आपल्या बॅक हुकचा ब्लाउज येणार आहे त्यामुळे आपण फ्रंट जो आहे तो बंद बाजूला कट केला। आता आपण बॅकही आहे तसा ड्रॉ करून घेतला आहे। त्यानंतर आपल्याला फ्रंटच्या भागाचा पार्ट 2 जो आहे तो याच पद्धतीने आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि त्यालाही आपल्याला जे शिलाई मार्जिन आहे आपल्याला जे हवं तसं त्या पद्धतीने शिलाई मार्जिन मार्क करून घ्यायचं। खालच्या साईडला 1 इंच अंतर एक्स्ट्रा ठेवायचं आणि या पद्धतीने पूर्ण पार्ट ड्रॉ करून घ्यायचा। आता आपण हे जे पार्ट आहेत हे कटिंग करून घेणार आहेत। हे प्रिन्स कटचा ब्लाऊज शिवतोय आपण, हे कटिंग करायचे आणि मी जो शिवणार आहे मला कप्स टाकायचे ब्लाऊजला फ्रंटला, त्यामुळे मला फ्रंट आणि फ्रंटचे दोन्ही जे पार्ट आहेत त्याचं डबल कटिंग करायला लागणार आहे। अस्तरवरती मला त्याचे अजून एक पार्ट काढायला लागणार आहे। कप्स लावण्यासाठी अस्तर जे आहे ते डबल कटिंग पाहिजे असतं। आता जे आहे तुम्हाला कप्स लावायचे नसल्यास तुम्हाला आपण आता जे पार्ट दाखवले व्हिडिओमध्ये एवढंच कटिंग केलं तरीही चालणार आहे। मी फ्रंटचे दोन्ही पार्ट परत एकदा मार्क करून घेतलेत आणि ते कट करून घेत आहेत। या पद्धतीने कट करून घेण्यासाठी फ्रंटचा पार्ट 1 आणि पार्ट 2 मी कटिंग करून घेत आहेत आणि हेच पार्ट आता आपल्याला अस्तरवरती कट करायचे। अस्तरवरती कट करताना जे फ्रंटचे पार्ट आहेत ते एकदाच कट करायचे। अस्तरवरती कापडावरती कुठेही आपल्याला डबल पार्ट काढायचे नाही, फक्त अस्तरवरती 2दा पार्ट काढायचे। कापडावरती कफ लावायचे असो अगर नसो सिंगल एकदाच आपल्याला कापून घ्यायचे। या पद्धतीने आता मी ब्लाऊजचा कपडा जो आहे तो घेतला आहे, खाली काट आहे त्यामुळे थोडं वरती ठेवून घेतलं आहे आणि फ्रंट जो आहे तो मी कटिंग करून घेत आहेत। माझा कापड जो आहे तो खूप छान आहे, सिल्कचा कपडा, त्यामुळे एकदम व्यवस्थित कट केलं जाते। तुमचा कापड सरकत वगैरे असेल किंवा तुम्हाला शिवताना कुठली अडचण येणार असेल तर साधं सरळ जे तुमचा कपडा आहे त्याला अस्तरला टाचन पिना जे असतात ते लावून घ्या। म्हणजे सरावाचा भाग झाला आहे त्यामुळे मी डायरेक्ट कटिंग करते। या पद्धतीने आपण फ्रंट आणि बॅक दोन्ही काढून घेतलं आहे। आता आपल्याला फ्रंटचा पार्ट 2 जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपलं जो कटिंग आहे ते पूर्ण जवळजवळ आता कंप्लीट झालं आहे। बाही तुम्हाला हवी तशी कट करून घ्या, तुम्हाला जो पॅटर्नची शिवायची त्या पद्धतीने याला जी बाही आहे ती कट करून घ्यायची आणि यानंतर आपलं पूर्ण पार्ट जे आहे ते कट करून झालेत। यानंतर आपल्याला जे आहे ते ब्लाऊज शिवण करायचं आहे, स्टिचिंग करायचं आहे आणि ते जे शिवण्याचं पार्ट आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे। तोपर्यंत मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्याकडे सर्व प्रकारच्या ब्लाउजांचे सर्व मापाचे तयार पेपर पॅटर्न कटिंग मिळतात। त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला कुठलाही एखादा पॅटर्न